आणि माझ्या बालगोपालांनाही नमस्कार. तर त्यांच्यामुळेच हा आनंद बाजार आज भरला. आणि येथील बांधखेडच्या सर्व शिक्षक वर्ग आणि इथे माझ्या बसलेल्या सर्व भगिनींना नमस्कार. मी जास्त मोठी काही कथाकथन करणारी अशी व्यक्ती नाही. मी आपली तुमच्यातलीच आहे. गोड म्हणून घ्या. माझ्या स्वरचित कथेचं शीर्षक आहे चिती नंदिनी. ही सुधरून कुठल्या कुठं वर आला, तरी पण ह्या बाबाला कशाची सुद्धा फिकीर नाही. नुसतंच दिवस उगवल्यापासून रात झाल्यापासून दारू ठोसायची आणि गावात फिरून यायचं, एवढंच याला काम. बाकी त्याला काही पडलं नाही. आपली इकडे एक लेकरू आहे, ते शाळेत जातं, त्याचं काय करावं, त्याच्यासाठी काही वेळ द्यावा हे हिच्या डोक्यात काही नाही. नुसतं दारू प्यायची आणि रात झालं की मग डुलत डुलत घराकडे यायचं, एवढंच याला काम. 1 रुपया देणं ना घेणं, बाकीचं याला काही सुद्धा समजत नाही. अहो, माझं लेकरू किती लहान आहे. माझं लेकरू नंदू, माझी नंदू म्हणजे माझी लेक आहे होती, छोटे आहे आता. नंदिनी तिचा आहे. तिला शाळेचा एवढा नाद आहे, एवढं एक अभ्यासाशिवाय तिला काही सुचतच नाही. आणि हे असला बाप सारखं दारू पिऊन म्हणतोय. कुठं जायचं, शाळेत त्या लेकराला काय पाहिजे काय नको काहीच बघत नाही. आपलं दारू प्यायचे आणि गावात बोंबलत हिंडायचं. अहो, काय सांगायचं तुम्हाला. माझ्या जन्माची कथा, माझ्या संसाराची कथा तुम्हाला मी काय सांगायचं. माझं लेकरू बघा दिवसभर शाळेत जाते आणि शाळेतली पुस्तकं मैत्रिणीकडे पुस्तक घेऊन येते आणि रात्रभर कंदिलाच्या उजेडात अभ्यास करते. त्याला काय काय कळत नाही अभ्यासापुढं काय नाही. एवढं गुणाचं माझं लेकरू, पण बापाला त्याची जरासुद्धा किंमत नाही वाढत. सारखं आपलं पेत्यान बाहेर बाहेर हिंडतंय. काय करायचं असल्या बापाला असून नसल्यासारखं. बघते आता पण बघा माझी नंदिनी कुठंतरी बसली असेल कोपऱ्यात एका कंदिलाच्या उजेडात अभ्यास करत. बघते मी काय तुमच्या संग बोलत बसले. मला पण हवं, कामाला जायला उशीर आहे. 4 घरची धुणी भांडी करायची आहेत अजून. वेळ पडली तर कुठपर्यंत जाते मी. आणि पोरीच्या शिक्षणाचं बघते, तरी पण ह्या बापाला त्याचं काय सुद्धा वाटत नाही. पोरीला बघते आता, घरात पण अजून काम आहेत, भाकर तुकडा करायचा आहे आणि मग जायचंय कामावर. बघते नंदिनीला. नंदिनी, ए नंदू, अगं तुझं पुस्तकात ना तोंड थोडं बाजूला काय, भाकर तुकडा केलाय, वयस खा आणि मग शाळेला जा. आय, मी आज शाळेला जात नाही. का ग, काय झालं. आय, सरांनी नवोदयांच्या गाईड आणायला पैसे मागितले ते आणि पोरांनी सर मला रागवलं की पोरं माझ्याकडे कोण हसतेत आणि अगोदरच चिडवतेत मला. तुझा बाप दारोडा, मी नाही जात शाळेला. जा. नको ग बाई, माझं लेकरू किती गुणाचं आहे. एवढं माझं सोन्यासारखं लेकरू रात्रंदिवस अभ्यास करते आणि असं म्हणतोय नका ग त्या बाई लेकरांकडे लक्ष देऊ, तू जा शाळेला. मी काय करते, मी बाई साहेबांना विचारते. माझा महिना बाळाला अजून 4 दिवस बाकी आहे, त्यांच्याकडे पैसे घेऊन येते आणि तुझ्या त्या सरांना शाळेत आणून देते. तू जा ग बाई माझे. अगं लेकरा, तुझं पण हाल माझ्यासारखं व्हायला नको, एवढीच माझी तळमळ आहे ग. असं करू नको. जा ग बाई माझी, शाणी गुणाची लेकरू आहे माझी. आय, तू आता काय काळजी करू नको. मी जाते बघ शाळेला आणि लई अभ्यास करते बघ, लई अभ्यास करते. तू पण जा शाळेला. बर, मी पण जाते. आय, तुला शाळेत बोलवले. मला का कशाला, मला येण्याला काय कळतंय अजून. अगं तुला सरांनी शाळेत बोलवले. बर सर, येऊ का. आईला घेऊन आले. या 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 नंदी, या. सर नमस्कार. नमस्कार करते. अहो नंदिनीची आई, नंदिनी आता 6वीला त्या नवोदयाच्या वर्गात तिची निवड झाली आणि तिच्या इथला खर्च सगळा आता नवोदयाच्या वर्गातूनच होणार आहे. आणि म्हणून तुम्हाला बोलवले. खूप हुशार आहे मुलगी मी आणि आमच्या शाळेत ही 1 नंबरला पास होते. पहिला नंबर तरी तिने सोडला नाही.
होय सर, लई लेकरू माझं गुन्हाच आहे बघा, लई हुशार आहे. बर, आता जाते घरी, बाबा पण आला असेल आता. आय, मी बाबाला माझ्या नवोदयाच्या वर्गात निवड झाली म्हणून आनंदाची बातमी सांगते जाऊन बाबांना. आता बाबा, ओ बाबा, काय झालंय नंदे वरडायला? माझी नवोदयाच्या वर्गात निवड झाली. मग मी काय करू? नंदे, तुला सांगितलं होतं ना तुझ्या बाला काय सांगू नकोस म्हणून. त्याला कुठली तुझी आवड शिक्षणाची आणि तुझी हौस कुठली आहे? त्याला नुसतं दारू ढोसायचं आणि गावात दिवसभर हिंडायचं, एवढंच त्याला माहित आहे. नको सांगू त्याला, म्हटलं होतं ना तुला. चल आता उगा त्याच्या नादाला लागू नकोस आणि डोसकं तुझं खराब करू नको. चल आपण घरी जाऊ. नंदे, तुझ्या नवोदयाच्या शाळेत वर्गात निवड झाली. मी मार्केट मध्ये जरा आणि साखर घेऊन येते, तुझ्यासाठी गोड धोड काय तर करतं. लेकर माझं लई गुणाचं आहे. शाळेत रात्रभर जागून अभ्यास करते. लई माझ्या नंदिनीची जिद्द आहे. तिला वाटते मी मोठी साहेबीन होणार, मी लई शाळा शिकणार. तिची लई माझ्या लेकराची इच्छा आहे बघा. आता त्याचं लई बरं झालं त्याला नवोदयाच्या शाळेत तिला प्रवेश मिळाला, वर्गात प्रवेश मिळाला. यासाठी गोड धोड काय तर करते. नंदिनी, हे बघ तुझ्या शिरा केला, गासभर खा आणि मग झोप. आई, तू पण खा. नग मला, तू खा. अगं खा, आई खा ना माझ्या बरोबर, खा थोडंसं खा. बघ चल, दोघे पण खाऊ. बा अजून कुठं पडलाय कोणास ठाऊक, अजून घरला आलो नाही. चल म्हणजे तुला शाळेत उद्या जायचं आहे. चल गासभर खा आणि झोप. आई, तुला सरांनी, तुमच्या मोठ्या सरांनी तुला शाळेत बोलवलंय. मला? होय आई, आज पण बोलवलंय तुला शाळेत. बर चल. सर, मी आईला घेऊन आले, येऊ का? ये. नमस्कार नंदिनीची आई. नमस्कार सर. अहो नंदिनीची आई, आपल्या नंदिनीचं शिक्षण आतापर्यंत 6वी ते 12वी पर्यंत सगळं शिक्षण शाळेत तिच्या त्या नवोदयाच्या परीक्षा नवोदय असल्यामुळे सगळं शिक्षण पूर्ण झालं. पण आता नंदिनीला बाहेर शहराच्या ठिकाणी कॉलेजला घालायचं आहे. तिथलं शिक्षणाचा खर्च खूप आहे. कॉलेजचं डोनेशन असतं, त्याच्याविषयी बोलायचं होतं म्हणून तुम्हाला बोलवलं. अरे देवा, काय करायचं सर आता? लोकांचं धुणं पाणी करून त्या पोरीला मी आतापर्यंत शिक्षण केलं. वेळ परीक्षा पडली तर मी रानात खुरपायला गेले. पण आता पुढचं शिक्षणाचं सर मी कसं करू? माझा संसार मी कसा तरी या दारोड्याबरोबर चालवते. आता या लेकरांना माझ्या कुणाच्या तोंडाकडे बघायचं पुढच्या शिक्षणासाठी? काय करू सर? अरे देवा. नंदे, तुझं शिक्षण आता कसं व्हायचं? नंदे. अहो नंदिनीची आई, रडू नका, शांत व्हा बरं तुम्ही, शांत व्हा. अहो नंदिनीची आई, एवढी हुशार, एवढ्या आमच्या शाळेत तिचं नाव आणि एवढ्या शाळेचं आमचं ते हिरा. नंदिनी म्हणजे हिरा आहे, हिरा चमकतो तसा तळपणारा हिरा आहे. तिचं शिक्षण आम्ही असं कसं वाया जाऊ देऊ? तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही शांत व्हा बरं, आधी शांत व्हा. पाणी द्या ना कोणीतरी, पाणी प्या, शांत व्हा, शांत. नंदिनी, आईला घेऊन तू घरी जा आणि परवा मला येऊन शाळेत भेट. जा नंदिनी, आईला घेऊन. तुम्ही काळजी करू नका, आम्ही ह्यातून काहीतरी मार्ग काढतो. नंदे, आता तुला कसं व्हायचं? तुला शाळेचं शिक्षण कसं व्हायचं? अगं आई, तुला सर म्हणालेत ना काहीतरी मार्ग काढतील ते नक्की. चल आपण घरी जाऊ. सर येऊ का? नंदिनी बाळा, ये. बघितलं का आपल्याकडे कोण आले? या. अगं हे पाटील सर, त्यांना नमस्कार कर. नमस्कार करते सर. अगं हे का आलेत माहिती तुला? अगं तुझ्या नवोदयाचे 6वी शाळेतील तुझं यश पाहून, तुझं नाव ऐकून ते तुझी मला चौकशी करत होते आणि त्यांना मी तुझी परिस्थिती, तुझ्या शिक्षणाची जिद्द हे त्यांना मी सरांना सांगितलं. आणि तुला माहित आहे का नंदू, ते कशासाठी आले? अगं ते तुला दत्तक घेणार आहे. दत्तक? काय? होय,
तुला अगं दत्तक घेणार आहेत ते. अगं त्यांनी अनेक कित्येक हुशार विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं आणि स्वतःच्या पायावर त्यांनी उभा केलं. तुलाही ते दत्तक घेणार आहे. सर, खूप खूप उपकार झाले बघा आपले माझ्यावर. मलाही वाटत होतं माझं आता शिक्षण होतंय का नाही, कारण माझा बाप दारोडा, आई माझी लोकांची धुणभांडी करते आणि इथून पुढे शिक्षणाचं कसं व्हायचं हे मला खूप खूप भीती वाटत होती. मला वाटलं आता माझं शिक्षण संपलंय. तर सर, तुम्ही मला खूप खूप आधार दिला, खूप खूप उपकार झाले माझ्यावर. अगं नंदिनी बाळा, असं म्हणू नकोस. तू तुझ्या जिद्दीच्या जोरावर आणि तुझ्या अभ्यासाच्या जोरावर हे आतापर्यंत तू हे यश केलं. तू प्रत्येक वर्गात पहिली आली. पण आता काळजी करू नको बाळा. आता इथून पुढे तुझा कॉलेजचा सर्व खर्च मी करेन. आणि बरं का नंदिनी, तू UPSCची परीक्षा सुद्धा देऊ शकते, त्याचा सुद्धा मी खर्च करेन. तू काही काळजी करू नकोस. तू फक्त अभ्यास कर. हो सर, मला ही माझी खूप खूप जिद्द आहे आणि मनापासून इच्छा आहे की मी पण एक मोठी साहेबीन व्हावं, ही माझी आणि माझ्या आईची ही इच्छा आहे. सर, मी तुमच्या पाया पडते, मला आशीर्वाद द्या. ठीक आहे बा सर, येते मी. नंदिनी, शांते, ए शांते, काय हो, काय झालं वरडायला? अगं आज मला नंदूची खूप खूप आठवण येते, लई आठवण यायला लागली बघ. होय हो, येणारच की. शांते, मी पापासून नालायक झालो. मी माझं लेकरू, एवढं सोन्यासारखं लेकरू, कुणाचं माझ्या पोटाला सोनं जन्माला आलं, पण त्याला उजळा देता आला नाही बघ. माझ्या लेकराची कधी मी हौस मौज केली नाही का, बोलवं का त्याला डोक्यावर हात फिरवला नाही, त्याला कधी मायेनं जवळ केलं नाही. अजून माझी नंदिनी लय आठवण यायला द्या पण. आव, असं काय करताय? आज आठवण येणारच की. नंदूला आपल्या जाऊन 5-7 वर्ष झाली बाहेर शहरात गेली तिनं. सगळं शाळेत गेले, कॉलेजला गेले, आपल्यापासून लांब बाहेर गेले. दिवाळीच्या सुट्टीत 4 दिवस आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत 4 दिवस, एवढंच येतंय लेकरू माझं. आता तर कुठल्या तर परीक्षेला बसले म्हणून. कधी माझ्या लेकरानं कुठली गोष्ट बघा कधी हात म्हणून मागितला नाही, त्याला कधी चांगला कपडा मिळाला नाही, चांगलं पोट भरून खायला मिळालं नाही. लई कष्ट केलं माझ्या लेकरानं. लई अभ्यासाचं याड आहे बघा माझ्या पोरीला. काय करायचं तिनं, एवढं कष्ट केलं म्हणून आता एवढंच मोठी शाळेत जाते बघा. होय ना, होय शांते. मला पण आता लई माझी मोठी चूक कळल्या बघ. माझ्या पोटाचं एवढा मोठा हिरा आहे, एवढं मोठं तिनं केलंय, शाळेचं नाव केलं. आतापर्यंत सगळं वर्गातनं पहिला काढला, पण माझ्या लेकराला मी कधी सुद्धा जवळ घेतलं नाही, त्याला गोड केलं नाही, त्याला पोट भरून अन्न कधी दिलं नाही, त्याला काय पाहिजे काय नको काय काय बघितलं नाही. शांते, मी माफी तर तुमची कोणत्या तोंडानं मागू आणि काय म्हणून मागू? माझी लाज वाटायला लागली. आहो, असं काय म्हणता तुम्ही? नंदिनी गेल्यापासून तुम्ही पण दारू सोडल्या नव्हं, कामधंदा बघताय, 4 पैसे आणताय घरात. की नंदिनीला कळल्यावर तिला किती आनंद होईल. असं काय वंगाळ बोलू नका मला. होय, आता मी माझ्या नंदिनीला काय बी करून बोलून देत नाही. मी अजून कष्ट करेन, अजून तिच्यासाठी मी काय केलं नाही, जे करता आलं नाही ते मी नंदीसाठी करेन. केव्हा एकदा त्याला जाऊन बघतोय, असं झालंय बघ. मी जाऊन येतो नंदीकडे शहरात 1 दिवस. बरोबर, जावा. आहे का कोणी घरात? अहो, नंदिनीची आई, नंदिनीचे बाबा, आहे का कोणी घरात? सर, तुम्ही या. अहो, नंदिनीचे आई बाबा, मी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. काय? होय, मी आनंदाची बातमी घेऊन आलोय. आपली नंदिनी UPSCच्या परीक्षेत पहिल्या नंबरनं पास झाली. काय सांगताय सर? होय, आपली नंदिनी 5 चांगल्या मार्कात झाली आहे आणि ती आता आपल्या शाळेत गावाकडे 2 दिवसात येणार आहे. काय सांगताय सर? होय. अहो, माझ्या लेकरांना लई बघा, लई सोसलं त्या शाळेत पाहिजे. कधी माझ्यापाशी कुठला हात मागितला नाही, कुठला हात केला नाही, मला ती पाहिजे म्हणलं नाही, मला ती पाहिजे म्हणलं नाही. माझ्या नंदिनीनं बघा, कधी मैत्रिणी पण बाहेर कधी गेली नाही, कुठली
कुठलं काय आणलं कुठलं आणलं तर मला हीच पाहिजे म्हणत नव्हती बघा. माझ्या नंदिनीने लई सोचलंय बघा. तिचं असं पान लई पूर्ण झालं बघा. देवाला तिच्यावर कृपा केली. तिची पण लई इच्छा होती की परीक्षा पास व्हायची आणि आज ती देवाला पांडुरंगानं तिची इच्छा पूर्ण केली बघा. सर तुमचं पण लई लई उपकार झालं बघा. अहो तुम्ही पण तिच्यासाठी लई लई केले. होय सर, मला माफ करा. तुम्ही बापासून त्यासाठी काही करू शकलो नाही, पण तुम्ही त्यासाठी लई केलं. मला मला माफी मागायची सुद्धा लाज वाटते. अहो नंदिनीची आई बाबा असं काही बोलू नका. अहो नंदिनी म्हणजे आमच्या शाळेचा हिरा आहे, हिरा. तिनं आज शाळेचं गावाचं नाव कुठल्या कुठून घेऊन ठेवले तुम्हाला माहीत आहे का? अहो प्रत्येक अशी मुलगी जन्माला यायला तिचं नशीबच, आपलं नशीब लागतं अशी मुलगी जन्माला आपल्या पोटाला यायला. खूप हुशार आहे हो नंदिनी, खूप मेहनती आणि खूप कष्ट केलं तिनं. कधी अभ्यासापुढे तिनं कोणतीही हार मानली नाही. अभ्यास तिनं इतका रात्रंदिवस अभ्यास केला, त्याचं तिला फळ मिळालं. आम्हालाही तिनं शाळेचं नाव मोठं केलं, गावाचं नाव मोठं केलं आणि तिच्यामुळे आज आपल्या गावाला आणि शाळेला एक नवीन ओळख मिळाली. आणि नंदिनीने आपल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श घडवून ठेवला की परिस्थिती कितीही हालाकीची असो, फक्त मनी जिद्द ठेवली म्हणजे आपण काय करू शकतो हे नंदिनीनं सगळं विद्यार्थ्यांना दाखवून दिलं. नंदिनीचं कौतुक करावं तेवढं खूप थोडंच आहे. अहो मी काय असं तुमच्या संग गप्पा मारत बसलोय. आपलं गावच्या गाव लागले नंदिनी परवा येणार आहे तिच्या स्वागताच्या तयारीला आणि मी तुमच्या संग काय बोलतोय. चला चला उठा लवकर, आपण पण तिच्या स्वागताची तयारी करूया. चला येताय ना तुम्ही सर्वजण नंदिनीची स्वागताची तयारी करायला. चला चला, खूप खूप धन्यवाद. जिद्दी नंदिनी, तिचा बालपणापासूनचा तर UPSC परीक्षेमध्ये देशात प्रथम क्रमांक म्हणजे कलेक्टर पदापर्यंतचा हा प्रवास कथेच्या माध्यमातून आदरणीय सौ सुवर्णाताईंनी मांडला. आणि आपल्याही कुटुंबात अशी एखादी नंदिनी असावी किंवा मुलगा असेल तर नंदू असावा असा आपण आई वडिलांनी चांगले